नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्सच्या या लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. 200 मार्काचा इलेक्ट्रॉनिक्स विषय ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकलचे सगळ्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळतात, पण थेअरीमध्ये आउट ऑफ मार्क्स घेणं पॉसिबल आहे का, आणि ते देखील 10 दिवसामध्ये. सो स्टुडंट, येस, 10 दिवसामध्ये देखील प्रॉपर ॲनालिसिस करून, प्रॉपर प्रिपरेशन करून आउट ऑफ मार्क्स मिळवणं पॉसिबल आहे. कसं? चला बघूया. तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर बघितले असतील. आम्ही त्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्स पेपरला या फॉर्मॅटमध्ये काय केलंय, कन्वर्ट केलंय. फॉर एक्झाम्पल, ही पीडीएफ तुम्ही बघू शकता की इथे चॅप्टर वाईज पीवायक्यू, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे चॅप्टर वाईज पीवायक्यू बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये सपोज आता नंबर सिस्टीम असेल तर या नंबर सिस्टीममध्ये मागच्या 10 वर्षात किती वेळेस कुठले कुठले क्वेश्चन्स विचारले गेले, या प्रत्येक क्वेश्चन्सलाच आम्ही सॉर्ट आउट केलेले. फॉर एक्झाम्पल, 2023 चे क्वेश्चन्स आहेत, अगदी 2024 2025 चे देखील क्वेश्चन्स आहेत. हे 2023 चे क्वेश्चन्स आहेत, त्याच्या खाली हे 2022 चे क्वेश्चन्स आहेत, देन 2020 चे क्वेश्चन्स आहेत, देन 2019 चे क्वेश्चन्स आहेत, 2018 चे क्वेश्चन्स आहेत, 2017 चे क्वेश्चन्स आहेत, 2016 चे क्वेश्चन्स आहेत, 2015 चे क्वेश्चन्स आहेत, आणि लास्टला 2014 चे क्वेश्चन्स आहेत. मग नंबर सिस्टीमवर आतापर्यंत मागच्या 10 वर्षात एवढे क्वेश्चन्स विचारले गेले. याच्यामध्ये 2025 चे देखील क्वेश्चन्स आहेत. मग आता दुसरा चॅप्टर सुरू होतो लॉजिक गेट्स. मग लॉजिक गेट मध्ये 2023 मध्ये क्वेश्चन्स, 22 मध्ये क्वेश्चन्स, असे प्रत्येक चॅप्टरचे क्वेश्चन्स आम्ही काय केलेले स्टुडंट्स बनवलेले आहेत. मग एवढंच ॲनालिसिस पुरेसं आहे का? तर नाही, एवढं ॲनालिसिस पुरेसं नाहीये. याच्यापेक्षा वेगळं अजून ॲनालिसिस लागणार आहे, आणि ते म्हणजे कसं, तर या क्वेश्चन्सला आपण काय केलेले, अजून वेगळ्या पद्धतीनं अरेंज केलेले. फॉर एक्झाम्पल, इथे एमसीक्यूचे फॉर्मॅट आहे. एमसीक्यू फॉर्मॅट नंतर तुम्हाला प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन्स आहेत, जसे की हे क्वेश्चन्स आहेत, आणि इन्क्रीजिंग ऑर्डरनी क्वेश्चन्स दिलेले आहेत. आता याच्यामध्ये जर का तुम्ही ऑब्झर्व केलं स्टुडंट्स, तर हा एक क्वेश्चन आहे ज्याला म्हणूया आपण कन्वर्ट द फॉलोइंग. हा क्वेश्चन कंपल्सरी क्वेश्चन आहे मित्रांनो. कंपल्सरी क्वेश्चन म्हणजे काय? प्रत्येक वर्षी तो क्वेश्चन विचारला जातो. मग प्रत्येक वर्षी विचारला जातो म्हणजे तुम्ही ऑब्झर्व करू शकता, 2025 चा क्वेश्चन्स आहे, त्यानंतर 24 ला क्वेश्चन्स आहे, त्यानंतर 23 ला क्वेश्चन्स आहे, त्यानंतर 22 ला क्वेश्चन्स आहे, त्यानंतर 20 ला क्वेश्चन्स आहे, 19 चे क्वेश्चन्स आहेत, त्यानंतर 19 मध्ये 3 वेळेस सेम क्वेश्चन्स विचारले गेला. म्हणजे पहिला जो क्वेश्चन होता तुम्ही ऑब्झर्व करू शकता, 2029 मध्ये क्वेश्चन नंबर 5 एसी हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. पुन्हा क्वेश्चन नंबर 5 मध्ये बीबी हा 4 मार्काचा क्वेश्चन आहे, आणि सेम क्वेश्चन नंबर 5 मध्ये बीए हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. 2018 मध्ये विचारलेले, 2017 मध्ये क्वेश्चन्स आहेत, 2016 मध्ये आहे, 2015 मध्ये आहे, 2014 मध्ये देखील आहे. मग मला सांगा विद्यार्थ्यांनो, की जर सेम क्वेश्चन जर प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये रिपीट होत असेल तर तुम्ही याला काय म्हणणार? याला म्हणतात कंपल्सरी क्वेश्चन्स. आणि फक्त एका शॉर्टकट डायग्रामचा वापर करून हा क्वेश्चन तुम्ही अलगद सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला अजिबात डोकं लावायचं नाही, फक्त ती डायग्राम लक्षात ठेवायची. मग डायग्राम कशी मित्रांनो? तर सिंपल जी डायग्राम आहे ती डायग्राम थोडीशी अशी आहे. फॉर एक्झाम्पल, हा डेसिमल नंबर आहे, हा बायनरी नंबर आहे, आणि हा हेक्साडेसिमल नंबर आहे. तर आपल्याला काय करायचं? डेसिमल टू हेक्साडेसिमल, डेसिमल टू बायनरी, डेसिमल टू हेक्साडेसिमल, बायनरी टू डेसिमल, हेक्साडेसिमल टू डेसिमल, आणि या प्रकारची एक छोटीशी डायग्राम लक्षात ठेवायची. आणि फक्त ह्या एका डायग्रामचा वापर करून तुम्ही हे बाकीचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता अगदी इझिली. मग या पीडीएफ मध्ये काय केलेलं आहे? या पीडीएफ मध्ये सगळे क्वेश्चन्स, म्हणजे आतापर्यंत विचारले गेलेले सगळे क्वेश्चन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, याच्यामध्ये 2 कन्व्हर्जन विचारले, कन्व्हर्जन हेक्साडेसिमल नंबर इनटू डेसिमल नंबर. सेम क्वेश्चन कधी विचारलाय स्टुडंट्स? 2023 मध्ये विचारलाय, आणि सेम तोच क्वेश्चन थोडीशी वर्डिंग चेंज केली आणि 2018 मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, डबल मेथड. थोडीशी वेगळी मेथड आहे. त्याच्यानंतर एक्झाम्पल ऑफ डेसिमल टू हेक्साडेसिमल कन्व्हर्जन.
जे जे सेम सेम क्वेश्चन्स आहेत ना मित्रांनो ते आपण एकत्र केले. फॉर एक्झाम्पल एक्सप्लेन द सबट्रॅक्शन वन्स कॉम्प्लिमेंट मेथड विथ सुटेबल एक्झाम्पल 2023 ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. आणि डिस्क्राइब वन्स कॉम्प्लिमेंट मेथड ऑफ सबट्रॅक्शन विथ 2 सुटेबल एक्झाम्पल्स. दोघांचा अर्थ एकच होतो, फक्त वर्डिंग चेंज आहे म्हणून आपण काय केलं, दोघांनाही एकाच स्लाइड मध्ये ठेवलेले. नाउ सॉल्व द फॉलोइंग सबट्रॅक्शन युजिंग वन्स कॉम्प्लिमेंट मेथड. आता हा एक पॅटर्न आहे स्टुडंट, म्हणजे एक जर का सबट्रॅक्शन तुम्हाला सॉल्व करता आली तर अशीच तुम्ही दुसरी सॉल्व करू शकता, जी की दुसऱ्या वर्षी विचारलेली 2000 विचारलेली 2018 ला विचारलेली. सेम तुम्ही तिसरी सॉल्व करू शकता. जशी 30 नंबर सिस्टीम होती तशीच तुम्ही बाकीचे देखील एक्झाम्पल सॉल्व करू शकता. मग जसं वन्स कॉम्प्लिमेंट मेथड होती अगदी तशीच टूज कॉम्प्लिमेंट मेथड देखील आहे. Then same perform the following subtraction by using two's complement method. Then आता याच्यामध्ये ह्या छोट्या छोट्या टर्म्स आहेत की बीट म्हणजे काय, बाईट म्हणजे काय, निबल म्हणजे काय, आणि सेम पुन्हा निबल बाईट रिपीट झालेले आहेत विद्यार्थ्यांना. एलएसबी एमएसबी फक्त एकदम छोटे छोटे कॉन्सेप्ट आहेत, घाबरून जायची अजिबात गरज नाही. आणि विचार करू शकता तुम्ही की याच्यावर एक स्ट्रीप दिलेली, याच्यावर तुम्हाला फक्त 4 प्रश्नांची 4 उत्तरं लिहायची. ठीक आहे, तर अतिशय सोपा हा सिलेबस आहे. बीसीडी कोडवर म्हणजे इथे बघा पहिला क्वेश्चन 2017 ला विचारलाय, सेम क्वेश्चन 2015 ला विचारलाय, सेम क्वेश्चन 2020 ला विचारलाय. तर या नंबर सिस्टीम मध्ये जसं की मी आता तुम्हाला म्हटलं की नंबर सिस्टीम मध्ये किती प्रकारचे क्वेश्चन्स आहेत, तर मी म्हणेन स्टुडंट नंबर सिस्टीम मध्ये फक्त 3 प्रकारचे क्वेश्चन्स आहेत. आणि कोणते कोणते 3 प्रकारचे क्वेश्चन्स आहेत, तर नंबर सिस्टीम मध्ये पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे कन्वर्ट द फॉलोइंग. दुसरा क्वेश्चन आहे सबट्रॅक्शन बाय युजिंग वन्स कॉम्प्लिमेंट or two's complement. Subtraction by using one's complement or two's complement. And third question जो आहे स्टुडंट की कोड्स. मग जर का तुम्ही नंबर सिस्टीमचा विचार करताय तर नंबर सिस्टीम मध्ये फक्त तुम्हाला हे 3 क्वेश्चन प्रिपेअर करायचे आणि फक्त या 3 क्वेश्चनला प्रिपेअर करून तुम्ही नंबर सिस्टीमचे आउट ऑफ मार्क मिळवू शकता. आणि आपल्या ऑनलाईन लेक्चर मध्ये आपण हे सगळे क्वेश्चन्स घेणार आहोत. याची ऑफलाईन देखील बॅच आहे. पुढच्या लेक्चर मध्ये तुमचं एक डेमो लेक्चर होईल, त्याच्यामध्ये आम्ही नंबर सिस्टीम हा पूर्ण क्वेश्चन्स मध्ये तुम्ही जे बघू शकता की नंबर सिस्टीमचे जे काही सगळे क्वेश्चन्स आहेत हे सगळे क्वेश्चन्स एमसीक्यू पासून सगळे क्वेश्चन्स आपण सॉल्व करणार आहोत. तर भेटूया ऑफलाईन लेक्चर मध्ये. ऑफलाईन लेक्चर कधीपासून सुरू होणार स्टुडंट्स, तुमचा 21 फेब्रुवारीला मॅथमॅटिक्सचा पेपर आहे. मॅथमॅटिक्सचा पेपर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी डेली 4 तासाची बॅच राहणार आहे. जालन्यामध्ये जुना जालना येथे सुपारकर कॉम्प्लेक्सला बॅच होणार आहे आणि नवीन जालना येथे अंकुश सर इन्स्टिट्यूट मध्ये बॅच होणार आहे. तर तुम्ही कुठल्याही क्लासेसचे असा, तुम्ही कुठल्याही कॉलेजेसचे असा, काही फरक पडत नाही. तुम्ही बोर्डाचा पेपर देताना जर तुमची तयारी झालेली नसेल तर आम्ही तुमची तयारी करून घेऊ आणि 2 चॅप्टर आम्ही सगळ्याच विद्यार्थ्यांना कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट शिकवणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही 15 to 20% मार्क अगदी फ्री मध्ये मिळू शकता. तुम्हाला याच्या पीडीएफ मिळतील, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर मिळतील आणि हे सगळं आम्ही फ्री देतो स्टुडंट्स. फक्त 40 क्वेश्चनची तयारी करा. मी काय म्हटलं तुम्हाला, जस्ट प्रिपेअर 40 क्वेश्चन्स. किती क्वेश्चन्स प्रिपेअर करायचे? 40 क्वेश्चन्स. आणि 40 क्वेश्चन्स प्रिपेअर करून तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. तर सगळ्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक. तुम्हाला काय करायचंय, इथे नंबर दिलेला आहे 8275930701. या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि तुम्ही तुमची सीट बुक करू शकता. ठीक आहे स्टुडंट्स, 10 दिवसाची फास्ट ट्रॅक बॅच आहे.
10 म्हणजे तसं तर या वर्षी 14 ते 15 दिवस सुट्ट्या आहेत आणि या 14-15 दिवसामध्ये छानपैकी प्रिपरेशन करता येतं. तर भेटूया ऑफलाईन बॅचमध्ये. ठीक आहे. थँक्यू.